दरवर्षी होणाऱ्या पाणीपट्टीतील दरवाढीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे। त्यासाठी दरवर्षीच्या 8% दरवाढीला स्थगिती देऊन हे दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील। तसंच टँकर माफियांची मक्तेदारी मोडण्यासाठी टँकर माफिया फ्री मुंबई हे धोरण राबवण्यात येईल, अशी घोषणा नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी केली आहे। महायुतीच्या विकसित मुंबई सुरक्षित मुंबई या वचनाशी कटिबद्ध राहू असं आश्वासनही रितू तावडे यांनी दिलंय। मुंबईच्या महापौर म्हणून रितू तावडे आणि उपमहापौर म्हणून संजय घाडी यांची बुधवारी पालिका सभागृहात निवड करण्यात आली आहे। पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त झालेले पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही निवड जाहीर केली आहे। विरोधी पक्षांकडून कोणाचाही अर्ज नसल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे। महापौर रितू तावडे यांनी भाषणात पाणीपुरवठा, अग्निशमन दल, सार्वजनिक शौचालय, पार्किंग, पाणीपुरवठा प्रकल्प, वैद्यकीय सुविधा, मुंबईत निर्माण होणारी पूरस्थिती, महापालिका शाळांचा दर्जा, गावठाणांचा विकास, पर्यावरणीय आराखडा, खड्डे अशा विविध मुद्द्यांचा उल्लेख केलाय। पदभार स्वीकारल्यानंतर तावडे यांनी 6 पानी भाषणात आपलं व्हिजन मांडलंय।